12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण, कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. ताई मी बोलतेय. हो, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला बघितलं व्हॉट्सअपवर टाकलेला मी. हा, आता तुम्ही मेसेज टाकला ना, सकाळीच टाकलेला आहे मी. आता फोन हातात घेतला. हो का? बर, हा, ते हा. मला शेअर करायचा होता तो अनुभव. हा, हा, तर हा. कधी मिळेल? असेल आता वेळ तर आता करा. हो काय? बर ताई, तुम्हाला एक विचारायचं होतं. बोला ना ताई. हा, हे एवढं म्हणजे मला जे अनुभव आलेले आहेत, हा, हा, हा. हे मी जे रिअल अनुभव सांगते, हा, हा. त्याच्यामध्ये सेवेकऱ्यांमध्ये म्हणजे त्याचा काय त्यांना उपयोग होतो का माझ्या अनुभवांचा? 101% होतो ताई. हा? 101% होतोच होतो. कारण कारण मला आता किती जणांचे फोन आलेले मागे, तो गोपीचा अनुभव होता ना तुमचा, हा, तर म्हणे ताई खरंच सलाम आहे त्या ताईंना, किती भाग्यवान आहेत त्या ताई. म्हटलं एवढं एकनिष्ठ झाल्यावरच होऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टी. तुम्ही अगदी मनाने तेवढं गेलं पाहिजे देवापर्यंत. आणि कोणी त्यावेळी होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताई, हं, मला प्रत्यक्ष असं जे मध्ये तुमच्या समोर मी याचा पण सांगितला ना, हं. माउंट मेरी असो किंवा हो याचा, हो. हा, हे हा. जे रिअल अनुभव आहेत ते जे माझ्या आयुष्यात घडलेले आहेत वेळोवेळी. हो 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 हो. आणि मग ते म्हंटल की बाबा मी शेअर करते, त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होत असेल तर ठीक आहे ना. होणारच ताई. उगाचच लोक एवढं बघत नाही ना, डबल डबल टेबल टेबल बघतात. होय काय? हो. बरोबर. आणि मी बघितलं तुमच्या चॅनलला कसं आहे, हा. कनेक्टेड मोर दॅन करोड्स ऑफ पर्यंत जात आहेत ना. हो हो. मग त्यामुळं मी विचार केला की तुमच्या चॅनल मध्ये आपण शेअर करूया. आणि बरोबर कसं आहे. ताई, आणि काय काय गोष्टी काय असतात ना आपल्या याच्या पलीकडच्या असतात ना, म्हणजे जिथं आपली हद्द संपतो तिथं आपल्याला कुठल्या तरी हायर रियालिटीवर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो विश्वास. ना. अगदी अगदी कसं मग बोललात. अशा वेळेमध्ये ताई मी खूप नास्तिक होते. काय काय वेळा माझी कल्पना आहे की मी काय एकदा दोनदा माझी कल्पना आहे की मी सगळे देव नाणीमध्ये नेऊन ठेवलेले होते. अरे का बापरे. करायचो? हो. हो, पण त्याच्यानंतर स्वतःवर ज्यावेळी हा येऊन गेला मला विश्वास, हा हा हा. मग त्यावेळी मग ते म्हणजे तुमची बुद्धीचं परिवर्तन होत जातं ना. बरोबर आहे. अगदी आणि अगदी. मग तिथे कम्प्लिटली नतमस्तक झाले ना, व्हावंच सरेंडर. लागतं आपल्याला नतमस्तक. हा, शेवटी ती सरेंडर. एक कुठली शक्ती आहे ना, हा. की त्या शक्ती पुढे प्रत्येकाला नतमस्तक केव्हा ना केव्हा व्हावंच लागतं ते. आणि मग त्यामुळे कसं झालं ते सरेंडर हे केलं. आणि कसं झालं ताई, हं. आपला स्वभाव खूप साधा आहे किंवा हो. आजकालच्या याच्यामध्ये साधं बोळ लावून चालत नाही. चालत नाही. अगदी अगदी. हा, हा. मग त्यावेळी फायदा घेणारे भरपूर लोक असतात. बरोबर बरोबर. मग हे मला कळायला खूप उशीर लागला ना. हो, हे खरं आहे. आणि हा, खरंच तुम्ही खूप अगदी साध्या आहात, एवढ्या उच्च पदावर आहात, एवढ्या उच्च क्वालिफाईड आहात, तरी पण खूप अगदी साध्या. आणि ताई मला नाही म्हणजे वेळोवेळी ना, हं. आता कसं वेळोवेळी ते ज्या टप्प्यावर मला प्रत्येक वेळा परमेश्वरानं मदत केली ना, हा हा हा. मग त्याच्यामुळे मी एक वाक्य तुमच्यामध्ये टाकले की म्हणजे 10 जन्म जरी पुरले बरोबर. तेवढं त्याचे हे उपकार मानू नये. आणि सगळे पळून जातात, फक्त परमेश्वरच तुमच्या आयुष्याचं हे अगदी करतो. परमेश्वरच आपल्या सोबतीला असतो. अगदी बरोबर ताई.
मग ते ताई आता वेळ असेल तर शेअर करून टाकते मी. हा, हेच कंटिन्यू करा ना पुढे. हो का? हा, कारण खूप छान सांगता ताई तुम्ही, प्रत्येक शब्द तुमचा मौल्यवान आहे. नाही कसं आहे या गोष्टी आणि ताई हा. कसं झालंय अनुभव पण प्रत्येक वेगवेगळ्या थरांमधून आणि सेमिनार्सला वगैरे मी जाते ना ऑल ओव्हर इंडिया. हा 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 हा. सगळ्या भारतामध्ये मी सेमिनार्सला वगैरे गेले. हो. तिथं वेगवेगळे परप्रांतीय लोक भेटली. हा हा मग हा त्याचा परिणाम वगैरे होऊन ना हा म्हणजे त्यांचं राहणीमान कसं आहे, ते कसं आहे, हा कसं आयुष्य जगतात, त्यांची कसं आहे हे बघून जीवनशैली पूर्ण. हा जीवनशैली मला. आणि ताई कसं आहे नोकरीमध्ये मला कसं आहे फिरण्याची खूप आवड आहे. हा 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 आणि मग फिरण्याची खूप आवड आहे. हा मी तुम्हाला आता मी माझ्यामध्ये कसं परिवर्तन होत गेलं ते नंतर एका व्हिडिओमध्ये सांगेन मी. हा हा. कसं एकटीला, कारण तो खूप मोठा होईल मग हो हो, चालेल विषयांतर चालेल. होईल. तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे हा की आताचा जो अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे हा हा तो माझ्या आई वडिलांच्या बाबतीत घडलेला आहे. म्हणजे माझे वडील आता 84 वर्षाचे आहेत. अरे वा, हा, मस्त. हा. ते महाराष्ट्राचे डायरेक्टर ITH सर्व मुख्य होते अरे बापरे, 91 to 99 पर्यंत. काय नाव त्यांचं? अनंत जाधव, AD अनंत जाधव, जाधव. अच्छा, ITI चे. ITH चे मुख्य. हो. त्यांचं याला ऑफिस होतं म्हणजे कुठे? तुमचं VT ला. अच्छा. हा हा ते आता डायरेक्टर आमचं ऑफिस आहे ना हा त्याच्यावरतीच हा हा होते हा ते. हा हा हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी आई आहे ती हाऊस वाईफ, कारण ती आता 77 वर्षाची आहे. अरे वा. हा, दोघंही एकमेकाला त्यांच्या आयुष्याचे त्यांनी 54 अगदी. वर्ष कंप्लीट केलेली आहेत. खरं खरं खरं. हा. हा, तर यांच्या बाबतीत घडलेला हा अनुभव आहे. हम्म. आणि हा म्हणजे त्या काळामध्ये साधारण हा. हा घडला त्यावेळी माझ्या वडिलांना, म्हणजे माझे वडील पहिल्यांदा त्यांचं बॅकग्राऊंड सांगते की त्यांचं IIT खरगपूर मधून हा. साधारण 1960 to 63 दरम्यान हा. डायरेक्ट त्यांचं महाराष्ट्रातून सेकंड नंबरला सिलेक्शन झालेलं होतं. बाप रे. आणि वसंतदादा पाटील स्वतः, म्हणजे आमचं सांगलीला आहे हा. घर. हा. आमचं वसंतदादांचं घर आणि आमचं घर याच्यामध्ये फक्त 2 घरांचा समावेश आहे. अरे वा. म्हणजे आम्ही कॉलनीमध्येच आहोत. आणि हा. आता हा. जयंत पाटील आहेत ते बरोबर. ना, त्यांच्यामध्ये ना आमच्या घरामध्ये फक्त एक भिंत आहे. अरे वा. म्हणजे आमचा जो एरिया आहे तो सगळा म्हणजे पॉलिटिकल हा लोकांचाच हा एरिया हा. आहे. अशा याच्यामध्ये माझे वडील मोठे आम्ही झाले तिथेच राहत लहानपण होते. आमचं गेलं. हा हा. तर त्यावेळी माझे वडील म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मधून ते नंतर उच्च पदावर गेले. हो तर हो. साधारण माझं वय त्यावेळी मी 9वीला होते, म्हणजे साधारण 13-14 वर्षाची होते मी. हम्म. त्यावेळी मी, माझा भाऊ, दोन्ही भाऊ हम्म. हे आमच्या वडिलांचं पोस्टिंग हे कोल्हापूर, आता मी राहते पण त्यावेळेला ते कोल्हापूरला होतं पोस्टिंग. अच्छा. हा हा. आणि ते इंडस्ट्रीज डिपार्टमेंट मध्ये हम्म. ऑफिसर म्हणजे पदावर होते. मला आता त्यांचं नक्की काय माहित नाही. अच्छा. आणि मी साधारण प्रायव्हेट हायस्कूलला होते हा हा. 7वी ते 9वी या काळामध्ये. अच्छा. हा हा. पण त्यावेळेचा काळ खूप सुंदर होता मॅडम. खरंच कारण खरंच. कसं आहे, जयप्रभा स्टुडिओ मध्ये वेगवेगळे शूटिंग्स व्हायचे. बरोबर. हा हा हा. आणि त्या काळामध्ये आम्ही दादा कोंडके वगैरे किंवा भालकी पेंढारकर वगैरे यांचे जे पिक्चर असायचे ते लाईव्ह आम्ही शूटिंग बघायचे. अरे वा. आणि मला तर इतकं आवड होतं मग ते शूटिंगची दादा की शाळा कोंडके वगैरे चुकून मी तुम्ही जायचे. बघितलेत? शूटिंग्स बघितलेत मी. वा. हा. आणि अशा या वातावरणामध्ये खूप छान आमचं बालपण वा वा गेलेलं आहे. वा. मग फारच सुंदर. असं, आणि त्यामध्ये काय झालं, साधारण तो सुमार होता नाही, साधारण तो सुमार होता 83चा. हा हा. आणि मे महिन्यामध्ये काय झालेलं, हा. आता तुम्हाला माहित आहे की इंडस्ट्रीयल याच्यामध्ये हा. आपण वेगवेगळे एक्झिबिशन भरवतो, प्रदर्शन बरोबर. भरवतो. हो हो. मग त्या याच्यामध्ये काय आहे हा की वेगवेगळ्या कोल्हापूरच्या खेडेगावामधून हा. कोणाकडे जे स्किलचे जे
वस्तू असतील हा हा बरोबर. त्या काळामध्ये त्यांनी काय काय ते एकत्र केलेले आहे हा आणि त्याचं जे प्रदर्शन आहे ते हा याच्या ठिकाणी कुठल्या तरी मोठ्या सिटीमध्ये हा. भरवायचं अच्छा. आणि त्या म्हणजे त्यांचं जे जे कामगार असतात त्यांचं हा जे काम आहे ते सगळ्या हा. महाराष्ट्रामध्ये किंवा भारत लेवलवर काय होतं ते हम्म. त्याला ओपनिंग मिळतं अरे वा. आणि त्यांना काय होतं त्यांना ऑर्डर्स मिळत जातात. हा 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 हा. हा या मागचा हेतू होता. अच्छा बरोबर आहे. त्यानुसारच माझ्या वडिलांचं म्हणजे हम्म. पुण्याला एक्झिबिशन भरलेलं म्हणजे हम्म. म्युझियम तुमचं काय प्रदर्शन भरलेलं होतं. बरोबर हा एक्झिबिशन बरोबर हा. आहे तर त्या प्रदर्शनामध्ये हम्म. माझी कोल्हापूरच्या आसपासच्या खेडे काय काय हाताने केलेल्या वस्तू आता सावंतवाडीची खेळणी आहे बरोबर हा किंवा इथं कलाकुसर. अशा केलेल्या एक हम्म. 20-25 हम्म. वस्तू त्यांनी प्रदर्शनामध्ये मांडलेल्या होत्या अच्छा हा हा आणि मग माझे आई वडील आणि धाकटा भाऊ हा. त्यावेळी पुण्याला त्या प्रदर्शन पाहण्यासाठी गेले. अटेंड करण्यासाठी गेलेले होते. हम्म. आणि आमचं कसं होतं आमचं मेन गाव आहे ते सुलतानगारे आहे. कुठे? म्हणजे विटा तुम्हाला विटा माहित असेल. विटा माहितीये हो. हा विटा ते एक पैसेवाल्यांचं गाव आहे खूप हो. खानापूर जवळ. अच्छा हा हा. तुम्हाला म्हणजे आता ताई खानापूर विटा तो एरिया कुठला म्हणतात आपण हा. हे बघितलं पाहिजे आपण तो मला इतकं त्या अच्छा एरियातलं तिकडचं माहित नाही तर हा. तिथं सुलतानगादे नावाचं जे गाव आहे अच्छा हा हा. ते आमचं आजोबा म्हणजे आमचं जे आजोळ. माहेरचं आडनाव माझं जाधव. अच्छा. मग ते जाधवांचे सगळे कुळ तिकडे वाढले. ओ. अरे वा. मग आम्ही सुट्टीला काय केलं हम्म. मी आजोबा आजी वगैरे आम्ही सुट्टीला तिकडे गेलो ना मे महिन्यामध्ये हम्म. आणि आई वडील मला 2 भाऊ आहेत. हा. आणि मधला भाऊ मी माझ्या आजोबा आजी आम्ही सुलतानगाद्याला गेलो हा हा सुट्टी पडली की. हा हा. आणि मग आम्ही याच्यामध्ये काय मजा करायचं त्यावेळी आम्हाला काय कळायचं नाही ना. बरोबर हा. मग त्या याच्यामध्ये खेडेगावात गेल्यावर दिवसभर याच्या शेतामधून फिरायचं. अरे वा. तर किंवा तुमचे गाय म्हशी बकरी सगळ्या राखायला जायचं. वा वा म्हशीच्या वा. पाठीवर बसायचं म्हणजे मला तर आठवतंय एकदा बस काळी असते म्हणून तिला मी पावडर लावलेली असते ती गोरी का होत नाही. अय्या किती छान. इतकी मजा करायचं डुंबायचं त्या अरे याच्यामध्ये. मला तुम्ही हे सांगताय तर माझं बालपण आठवायला लागलं मला. आणि हा. मग काय झालं आणि कसं आहे त्या काळामध्ये आम्हाला आजोबांनी सांगितलेलं की तुला पोहता आलं पाहिजे. एखाद्या वेळी तू याच्यामध्ये पडली बरोबर हा. नदीमध्ये पडली किंवा कुठं पडली तर पोहता आलं पाहिजे. अरे वा मग बघा त्या याच्यामध्ये आम्ही पोहायला म्हणजे ते पण विहिरीमध्ये शिकलात तुम्ही डायरेक्ट आम्हाला ते काय करायचे वरून ढकलून द्यायचे. विहिरीमध्ये. विहिरीमध्ये ते बापरे. पोहायला शिकवायला अरे लागले. वा. मग ते म्हणायचे की तुला पोहता आलं पाहिजे. बरोबर बरं त्या काळामध्ये मग आम्ही पोहायला शिकलो. हा हा. पाणी विहीर म्हणलं की त्यामध्ये वरून उड्या टाकल्याच. बाप रे. अगं असं शाळे आम्हाला येतात. खूप मजा यायची त्यावेळी. हा. मग ते हे झालं मग असं आम्ही जवळजवळ 10-15 दिवस सुट्टीचे मे महिन्यामध्ये आम्ही हा. गावी जाऊन मजा करायचं. अरे हुरडा वा. असते हुरडा पार्टी हो करायची हो वगैरे. तर मग साधारण मे महिन्यानंतर साधारण 10 मेची वगैरे तारीख असेल ती. आणि एकदम मला बुलावा आला हा. की घरून म्हणजे तिथून आजोबा आजीनी तुला बोलवलंय म्हणून घरी अच्छा अच्छा हा तिथं हा. सुलतानगारे तिथं. मग मी गेले तर बघितलं तर सगळीकडं रडारड चालू होती अरे आणि बापरे. आजी माझी ऊर हे करून बडून रडत होती. हा. आणि त्या काळामध्ये आपल्या 9वीत म्हणजे काय एवढं समजले. समजायचं वय नव्हतं. म्हटलं बरोबर. काय झालं आजी काय झालं. हा. तर तिनं सांगितलं अगं आपल्या दादांचा म्हणजे आम्ही वडिलांना दादा म्हणतो आईला मम्मी. हा हा. तर आपल्या दादांचा ऍक्सिडेंट झालेला आहे. बापरे. अगं बाई
त्यावेळी मलाही कळलं ना काय हे करायला लागलं. हो हो आजोबा सुद्धा देवासमोर जाऊन म्हणाले, काय खूप जोरात रडत होते आणि आई सगळं ग गाव जमा झालेलं होतं बापरे की बाबा आम्हाला. आणि माझ्या आई वडिलांना एकुलता एक मुलगा ना, आणि बापरे माझ्या वडिलांना आम्ही 3 मुलं. हा देवा अजून काय त्याचं झालेलं नाहीये. हा आणि तू त्याला म्हणजे त्या काळात तेवढ्यात कळलं नव्हतं. फक्त एवढंच कळलेलं की असा असा ऍक्सिडेंट झालेला आहे हा कराड जवळ. हा आणि कराड जवळ ऍक्सिडेंट झालेला आहे आणि हा गाडीचा ड्रायव्हर मरण पावलेला आहे म्हणून. बापरे असा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला झालाय ते बाई. ऍक्सिडेंट खालच्या आताही माझ्या अंगावर काटे येतात फार. बरोबर आहे बरोबर त्या आहे हो काळामध्ये ते सांगण्याचं वय नव्हतं, म्हणजे बरोबर समजण्याचं वय नव्हतं ना. हो हो मग आम्हाला ते दादा मम्मी करत आणि भाऊ होता ना, हो हो म्हणजे हो कोण जगलंय कोण वाचलंय आता असं काहीच आपल्याला अंदाज येत कळत नाही नव्हता ना. हो बरोबर मग आम्ही मग आई तर माझी म्हणजे आजी तर आमची इतकी जोरात रडत बापरे होती म्हणजे. आणि आम्ही म्हणजे मी हरवूनच गेलेले होते की मला रडायचंय. हा काय कळत नव्हतं. असं शांतपणानं म्हणजे काय स्तब्धपणानं मी बसून होते. बापरे हा त्या काळात 9वीत काय करणार नाही एवढं बरोबर आहे हो 13-14 वर्षात. बरोबर मग मग जरा थोडस हे झाल्यावर सावरल्यावर हम्म दुपारी हम्म आमच्या ओळखीची जी लोक होती हा म्हणजे हा ती 3-4 लोकांनी आजोबांनी सांगितलं. गावानं निर्णय घेतला की ऍक्च्युली हा तिथं जिथं ऍक्सिडेंट झालेला आहे हा तिथं जायचं म्हणून. मग अच्छा सुलतान गाद्यावरून त्यावेळी काय बस होत्या, म्हणजे हा गाडी वगैरे एवढं नव्हतं ना. हो 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 मग ते बसनं डायरेक्ट ते पुण्याला. मग 3-4 लोकांनी काय केलं, हम्म डायरेक्ट पुण्याला निघून गेले अरे बापरे हा आणि साताऱ्याला वाया पुन्हा ते हम्म. कराडला तिथं हे केले हा हा गेले. मग हा तिथं त्यांनी विचार केला की प्रत्यक्षात तिथं जाऊन हम्म. ऍक्सिडेंट झालाय म्हणजे कोण कोण जगलंय कोण कोण वाचले ते बघून हा त्याचं जे असेल ते कळवूया बापरे म्हणून असं सांगितलं. हम्म. मग ते स्वतः गेले. म्हणजे आता जायला कमीत कमी 3-4 तास तरी लागणार ना. हो मग तिथून मग ते गेले. मग हा म्हणजे इकडं आम्ही अक्षरशः आमचं रडारड चालू होती. सगळं हे काही हम्म. कशात लक्ष नाही. मी तर स्तब्ध बसून होते. मला काहीच कळत नव्हतं की काय बापरे चाललंय काय तो नाही. तुम्हाला ना त्यावेळेला तो शॉक धक्का बसलेला बसलेला होता. हा हा शॉक बसलेला होता मला. बरोबर हा आणि त्याच्यानंतर काय झालं आणि मग संध्याकाळची वेळ होती. मग संध्याकाळी हम्म आजीनं आम्हाला जवळ बोलवलं हम्म आणि जे काय घडलेलं आहे ते सांगितलं. हा तर तिनं सांगितलं, अगं ती म्हणाली पहिल्यांदा देवाचे आभार मान हा की देवासमोर अगरबत्ती लावा, नारळ फोडा. कारण कसं आहे हम्म फक्त गाडीचा ड्रायव्हरलाच खलास झालेला आहे. हा तुझे आई वडील आणि भाऊ हा वाचलेले आहेत. वा त्यांना थोडस इजा झालेली आहे आणि हम्म त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलेलं आहे. बापरे असं हे झाल्यावर मग जरा मग जे आजीच्या अंगावर मान टाकून जे जोरात रडायला लागले आई ग ते जवळजवळ म्हणजे 2-3 तास मी रडतच होते. बापरे म्हणजे शॉक होत तर बरं शॉक झालं मधून तुम्ही ते रडल्या हा नाहीतर ते अजून वेगळ्या मध्ये निघतं ना हे असं हा धक्का सगळं असं या सगळ्या डिप्रेशन गोष्टी मध्ये जातो निघतात. तो प्रकार डिप्रेशन आणि 13 वर्षात ताई काय कळतंय हो आपल्याला ना खरंय या वयामध्ये. आणि बरोबर मग नंतर काय झालेलं मग माझे आई वडील तुम्हाला सांगते की पुण्यावरून ते एक्झिबिशनला चांगला त्यांना प्रतिसाद मिळालेला आणि ते प्रतिसाद मिळालेला होता. तर ते प्रतिसाद मिळाल्यावर ते आता विचार केला की आता सगळ्या वस्तू ज्या आहेत ज्याचा त्याला आपल्याला परत द्यायचे द्यायला आहेत पाहिजे. मग काही गोष्टी त्या काळामध्ये जीप गव्हर्नमेंटनं माझ्या वडिलांना जीप दिलेली होती. अच्छा आणि एक ड्रायव्हर पण दिलेला होता त्यावेळी. कारण अरे वा कोल्हापूर चे सगळे ते मुख्य होते हा हा इंडस्ट्रियल डिपार्टमेंटचे. अच्छा हा हा मग ते दिल्यावर एक ड्रायव्हर दिलेला होता. तर त्या ड्रायव्हरचं नाव
रमजान म्हणून होतं. हा तर रमजान साधारण 24-25 वर्षाचा साधारण काळसर लुकडेला असा तरुण होता तो. हा 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 आणि त्याची आता 4-5 म्हणजे 4-5 दिवसापूर्वीच त्याचं लग्न झालं. 5 आठवड्यापूर्वी त्याचं लग्न झालेलं होतं नवीन. अच्छा हा 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 मग ते कसं काय त्याची बायकोला आता ते माझे आई वडील म्हणत होते, अरे तू येऊ नको, तुझं नवीन लग्न झालंय रमजान, तू बायकोला तुझ्या वेळ दे. तर तो बरोबर म्हणायचा नाही साहेब मी येतो, बायकोला तोपर्यंत नवीन लग्न झालंय मी माहेरी पाठवतो तिला हा आणि आपण सगळं हे प्रदर्शनाचं वगैरे काम आटपून येऊया आणि मी निवांतपणे मग आम्ही दोघं राहतो म्हणायचं. बरोबर हा हा असं. आणि त्या दिवशी काय झालेलं, हा मग त्या दिवशी तो म्हणजे तो स्वभावानं खूप आमच्या घरचाच मेंबर होऊन गेलेला अरे वा होता तो. एवढा आम्ही चांगला लहान का होतो त्यावेळी आम्हाला तो सांभाळायचा वगैरे, सायकल हा वरून घेऊन जायचा कुठे, अरे वा असं तो घरचाच मेंबर होऊन गेलेला होता. हा हा आणि मग त्याच्यानंतर हे लोक त्या सकाळी हे हा लोक आटपून सगळं पुण्यावरून निघाले. हा आणि मग जाता जाता साधारण तुम्हाला माहित आहे की जाताना कराडच्या आसपास एक मध्ये ब्रिज आहे, नदीवर काहीतरी ब्रिज आहे कुठला तरी. अच्छा तर हा त्या ब्रिजवर ते रमजान सांगत होता माझ्या आई वडिलांना हा की असं असं मी घरी गेलो की आता माझी नवीन बायको आहे, तिला मी आणणार आहे हा हा माहेरवरून हा 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 आणि आम्ही दोघं आता या देवाला जाणार आहे, परत इकडे माझ्या आई वडिलांना घर बांधणार आहे. म्हणजे त्याची जी स्वप्न आहे स्वप्न सांगत त्याबद्दल होता हा सांगत होता. हा हा आणि त्या जीप मध्ये तुम्हाला माहित आहे जीप मध्ये पुढं ड्रायव्हर शेजारी माझी आई बसलेली होती हा आणि आईच्या पुढे मागे शेजारी मागे वडील बसलेले होते. हा आणि त्या काळामध्ये साधारण 8-9 वर्षाचा माझा भाऊ होता धाकटा, जो तो हा आता अमेरिकेला गेलाय. हा तर हा तो बसलेला होता हम्म. आणि मग आणि हे लोक तो ड्रायव्हिंग करत होता आणि हे लोक त्याच्याशी गप्पा मारत होते. हा हा मग साधारण अ, त्या कराडच्या ब्रिजवर ही गाडी आली अच्छा हा हा आणि गाडी आल्यावर लेफ्ट हँड साईडनं गाडी जात होती. तर तिकडून एक ट्रक आला. अरे बापरे हा हा ट्रक भरधाव वेगानं आला आणि ट्रकचं तुम्हाला माहित आहे ते दार असतं ना, दार ते उघडं होतं. अय्या मग ते दार उघडं होतं. हा तर याला काय केले, आता ते ट्रकवाला काय पिलेला होता का काय माहित नाही. तर याच्यावरून ब्रिज वरून जात होते, हे लेफ्ट हँड साईडनं जात होते, तो राईट हँड साईडनं येत होता. हा तर डायरेक्ट यानं घासून गेला आणि त्याची जी ट्रक उघडी होती त्याची दरवाजा जे फळी असते म्हणजे हो दरवाजाची फळी हा ती असं ओंडका टाईप म्हणजे असं हे निघाली अरे बापरे आणि डायरेक्ट ते बरं तुमचं जीपचं समोरची काच असते ना, हो 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 ती काच फोडून त्या रमजानच्या हे तुमचं घशामध्ये घुसलं. अय्या अरे अरे डायरेक्ट अरे अरे त्याच्या अरे 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 घशामध्ये घुसलं. हम्म आणि याच्यामध्ये ती असा क्षण होता की माझ्या आईला काय समजलं नाही हा आणि सबंध काचा तिच्या डोळ्यामध्ये जरा अरे गेल्या अरे 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 आणि तेवढं याच्यामध्ये होतं. आणि त्या पुलावरून गाडी चाललेली होती आणि त्याच्यामध्ये माझा भाऊ खाली पडला, म्हणजे ते बाई खाली असतं गं. ना जागा हो आपण हो पाय ठेवतो तिथं हो पडला. हो हो आणि साधारण हा माझ्या आई वडिलांना काय कळना आणि मग ती गाडी असं त्यांनी तुम्हाला माहिती ती गाडी आता भरधाव होतं, समोरून हो काहीतरी आलं तर हा त्याला टक्करले की हे तिघही गेले असते ना. हो तर वडिलांनी एकदम स्टॉपचं बटन त्यांचा सेन्स हे झाला, जागा झाला आणि त्यांनी स्टॉपचं बटन ओढलं. हो तर ती बापरे गाडी काय झाली हा एकदम थांबली अशी वळली हा आणि पुलाच्या जिथं पूल संपत होता तिथं जरा समोर गेली आणि बापरे कुणीतरी आतल्या अज्ञात शक्तीनं ती गाडी अशी खेचली. आई गो असं झालं आणि जिथं पूल संपतो तिथं एका दगडामध्ये जाऊन तिथं अडकली ती. बापरे अंगावर काटा आणि येतोय अशामध्ये
आणि याच्या वेळी वडील त्यावेळी ज्यावेळी वडिलांनी सांगितलं ना हा हा. अनुभव आम्हाला, हो. त्यावेळी आम्हाला खूप म्हणजे डोळ्यातनं पाणीच आलं आमच्या. खरंय. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं की एक्झिबिशन मध्ये हा. ती जी एका यानं हा. फ्रेम केलेली होती, म्हणजे गणपतीची फ्रेम केलेली होती. अच्छा अच्छा. हा हा. गणपती म्हणजे हातानं तयार करतात हाताने त्या तयार टाइममध्ये. केला. हा हा. आणि तो गणपती यांच्यामध्ये मागच्या साईडला होता. आणि त्या बापरे बघा. गणपतीला म्हणजे त्या गणपतीनंच याला मदत केली खेचलं ना की मागे. हो बाबा हो हो. जर हा. गाडी जर डायरेक्ट पुलावरून खाली पडली असते तर कोणीच वाचलं नसतं ना. कोणीच वाचलं नसतं अगदी. हा, मग त्यामुळे मग यांनी काय केलं, हा. मग ते वडिलांनी नंतर माझ्या आईला हे झाल्यावर हे सगळे लोक तिकडचे आजूबाजूचे लोक हम्म जमा झाले, हम्म. पंचनामा झाला, पोलिसांचं हे झालं हा. त्याच्यामध्ये. आणि आणि मग ते रमजानचं. नाही, रमजानचं ते कसं होतं, तो वारलाच ना शेवटी, तो आई ग. तडफडून जागीच्या जागी खलास झाला ना. अरे 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 अरे. मग ते त्यांच्या पोलिसांनी त्यांच्या कुटुंबाला सांगितलं हा. की असं असं हे झालेलं आहे म्हणून, तो त्याचं देहावसान झालेलं आहे म्हणून. हा 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 तर त्याची जी आणि त्याच्यानंतर त्यांची आई वडील आणि बायको आम्हाला भेटायला आलेली, म्हणजे नंतर हा. 8-10 दिवसानं. हम्म. तर ती सांगत होती की ज्या दिवशी हा हा प्रकार झाला हा त्या दिवशी ती सकाळी कुराण वाचत बसलेली होती. हा. त्यांच्यामध्ये काहीतरी दिवसातनं 3 ते 4 वेळा कुराण वाचतात ना. वाचतात. हो हो हो. तर ती कुराण वाचत बसलेली होती ना. हा 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 तर हा. ते कुराण वाचत बसलेली होती, त्याच्यावर पाल पडले. आई गो. म्हणजे तिला ते संकेत म्हणजे ती मिळाले म्हणाली की त्याच वेळेला. सकाळपासून मला बरं वाटत नव्हतं, की कारण हा अपशकुन आहे ना. बरोबर बरोबर. आणि त्यामुळे मग त्यावेळी ती रडत होती फार, की आई ग. मग त्याच्यानंतर तिनं आम्हाला 1-2 वर्षाने समजलं की तिनं दुसरं लग्न केलं म्हणून. हा बरोबर आहे. लहान होती ती, लहान साधारण होती. हो 18-20 वर्षाची युवती होती. हो. करणारच ना. हा, कसं तिचं आणि आयुष्य मग निघणार. ताई आम्ही त्यानंतर आमचा, तुम्हाला माहिती आहे, सांगलीला गणपतीचं मंदिर आहे मोठं. अच्छा. हा हा. हे महाराज आहे ना, हम्म. महाराज, सांगलीचे महाराज, अच्छा. हा पटवर्धन महाराज, हा 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 हा. त्यांनी ते मंदिर बांधलेलं आहे. मग अच्छा. तिथं आम्ही सगळ्यांनी नेऊन, हा तिथं आम्ही सगळ्या फॅमिलीनं नेऊन त्याला हे आभार मानले वगैरे. हा तर हा हा जो जो हे प्रसंग आहे, हा हा. तो आमच्या अक्षरशः जीवनामध्ये खरोखर घडलेला आहे. आणि खरंच ती खरंच. गणपतीची जी फ्रेम आहे हा हा. ती अजूनही माझ्या वडिलांच्या तिथं आहे. अजूनही सांभाळून रिटायरमेंट ठेवले झाल्यावर ना त्यांनी ती त्यांनी. फ्रेम हा. जपून ठेवलेली आहे. असतं ताई, आपण म्हणतो पण एवढं छोटी वाटते ती गोष्ट, की गणपतीची फ्रेम आहे, पण काय तिची पॉवर होती ती तुमच्या वडिलांनाच कळली. हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ताई एवढा मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे. हा हा आणि त्या काळामध्ये हा. त्या पुलावर नेहमी रहदारी असते. त्या काळामध्ये त्या पुलावर एकही हे आलेलं नाही, वाहन वाहन. मोठं आलं नव्हतं. बापरे. त्याच्यानंतर जो हे होता हा तुमचा ट्रकचा ड्रायव्हर हा वगैरे, हा हा त्याला हा. परत त्याच्यावर केस झाली. ते गव्हर्नमेंटचं काय झालं पुढं, काय झालं आम्हाला माहित नाही त्याचं. बरोबर बरोबर. पण लहान होतो आम्ही. हा खरंय. साधारण किस्सा मला तुम्हाला हा. हे करायचा होता, शेअर नाही करायचा नाही, होता, जो खूप माझ्या आई छान केलं वडिलांच्या ताई. बाबतीमध्ये घडलेला आहे. अतिशय सुंदर अनुभव ताई तुमचा. आणि देव कोणताही असो, शेवटी देव देव असतो आणि तो त्याची शक्ती त्या त्या वेळेला खरंच आपल्याला देतो. फक्त आपण काय करायचं, आपला सन्मार्ग आणि सत्कर्म सोडायचे नाही. हे आणि तुमच्या त्याच्यानंतर ह्याच्यातनं शिकायला मिळालं. म्हणजे नंतर माझ्या आजोबा आजींना माझ्या वडिलांचा सहवास वाढला. हा म्हणजे दोघंही साधारण 95 साली माझे आजोबा हम्म. अटॅकनं गेले. आणि अच्छा. 2006 साली माझी आजी वारली. पण हो म्हणजे तोपर्यंत हो माझ्या एवढा पुढं, त्याच्यानंतर हो. एवढा माझ्या हम्म. आई वडिलांचा म्हणजे सहवास माझ्या आजोबा आजींना लाभला. खरंच म्हणजे खरं. हा ऍक्सिडेंट म्हणजे
बरोबर. आम्हाला एक दुसरा माझ्या आई वडिलांना दुसरा एक पुनर्जन्म जो मिळालेला खरंच होता. खरंच ताई. आणि याच्या बाबतीमध्ये हं, म्हणजे कुठं ना कुठं तरी परमेश्वरानं असं दाखवून दिलं की हं. तुझ्या हातात काय नाहीये. खरं आहे. हे ते सगळं माझ्याच हातात आहे. मी तुला अगदी दुसरा जन्म दिलेला आहे. अगदी अगदी. म्हणजे कुठल्या गोष्टीवर तू हे नको करू घमेंड की हे करायची नाही माझं आहे आपण. ते हा, माझं आहे म्हणून. अगदी अगदी. मग किती अजूनही सुंदर. म्हणजे माझी आता पुढची पिढी म्हणजे माझ्या हे भावांची मुलं वगैरे आहेत. हा हा. मग त्यांना कधीतरी माझे वडील माझे हा प्रसंग सांगतात की बाबा आमच्या आयुष्यामध्ये असं असं झालेलं आहे म्हणून. हो, किती मग त्यांना छान. त्यांना ते त्याचा हे मिळतं म्हणजे त्यांना खरंच कळून येतं ना. आपण सांगितल्याशिवाय कसं त्या पुढच्या पिढीला पिढीला कळणार ना. कळणार. अगदी बरोबर आहे. प्रत्येक गोष्ट ह्या पिढीतून त्या पिढीकडे व्यक्तीच ट्रान्सफर करतात ना, आणि ते सांगत त्यामुळे राहायलाच पाहिजे. आणि त्यामुळे हा जो अनुभव आहे हा, हा साधारण 83 साली घडलेला आहे मे 83 महिन्यामध्ये. सालातलं. आणि या बाबतीमध्ये मी गणपतींचे खूप म्हणजे आभार मानते की हा, माझ्या आई वडिलांना त्यानं सुखरूप सुरक्षित परत ठेवलं. पाठवलं आणि हा, माझ्या भावालाही, खरंच खरंच धाकट्या ताई. भावालाही. तो खाली पडला म्हणून वाचला ना. हो, बापरे, नाही तर त्यामुळे ते सरळ अजून पुढे आलं असतं ना जे त्या. भयानक. हम्म. आणि ते कसं काळ आलेला ना त्या ओंडक्याच्या रूपामध्ये हो, ते डायरेक्ट त्या रमजानच्या घशामध्ये घुसलं म्हणजे ते बाई डायरेक्ट गं. नरड हे झालं ना, त्याचं हो, म्हणजे पॅकच काही झालं ना. करूच शकत नाही त्या गोष्टीला. काहीच कळू शकत नाही. काळरूपी त्या ओंडक्यानं बिचाऱ्याची बरोबर. त्या आयुष्य याचं त्याचं जीव घेऊन घेतला. टाकलं पूर्ण. खरंच जीव हो घेतला. ना. तरी आपल्या हातात काय नाही. खरं. हा प्रसंग ऐकून हम्म. जर असं ऐकत असणाऱ्या सेवेकरी हा, यांच्यामध्ये जर काही त्यांना याचा हे झालं, मदत नक्की झाली, उपयोग होणार ताई, नक्की तर उपयोग होणार. मी म्हणेन की माझं हे सांगण्याचं सार्थक झालं. हे सार्थक झालं. अगदी अगदी. स्वामी खूप छान. समर्थताई. आणि मी शेअर पुढं करते. जसजसे अनुभव येईल तसे मी तुमच्यासाठी माझा जो अनुभवांचा पेटारा आहे त्यातनं एक नक्की एक नक्की क्षण मी सांगा ताई. काढून देईन. खरं खरं आहे ताई. खूप सुंदर अनुभव आहे तुमचा. मी हा शेअर करते हा ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.